130च्या वरती सगळे कडधान्य, तांदूळ जे लागणारे गरजेचे वस्तू आहेत त्या सगळ्या अतिशय महाग झालेल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जरा कमी दर व्हावं त्याचं, आणि सगळ्यांना पोट भरण्यासाठी तरी निदान गॅस तो सुद्धा स्वस्त व्हावा अशी अपेक्षा आहे आमची. डाळी, तांदूळ, ज्वारी असं आणि गॅस स्वस्त करा पाहिजे. लाकूड फटाका तोडू देत नाहीत, फारिस्ट खात आहे. गहू रेड्या सोडलेल्या आहेत, लाकडाला जाता शकत नाही. मग गहू रेड्याने मारलं तर आम्ही काय जबाबदारी घेणार नाही म्हणतात. मग आता कशावर शिजवून खायचं आम्ही? आमचा राधानगरी तालुका हा पूर्णपणे मागासलेला आहे की महागाई कमी झाली पाहिजे, आणि आमच्या तालुक्यामध्ये आरोग्य विभाग, दवाखाने हे सुद्धा चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या तालुक्यातून ट्रकभर पोरं ह्या दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. का? इथे ती सोय नाही आहे. हाय लेवलचं जे शिक्षण आहे कोल्हापूर, पुणे, मुंबई ठिकाणी ते परवडण्यासारखं नाही आहे. आमच्या तालुक्यामध्ये शिक्षणाची सोय व्हावी आणि आम्हाला महिलांना रोजगार काहीतरी मिळायला पाहिजे. रोजगार करण्यासाठी इथल्या महिला भरपूर इच्छुक आहेत, पण त्यांना रोजगारच नाही. त्यामुळे अशा घरी बसून सुशिक्षित महिला घरी बसून आहेत, पण त्यांना अशा रोजगार मिळालाच पाहिजे. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज हा ग्राउंड रिपोर्ट करण्यापाठीमागचं कारण असं आहे की उद्या 1 फेब्रुवारी रोजी भारताचं अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. मोदी सरकारांचं हे जे काही अर्थसंकल्प आहे ते उद्या सादर होणार आहे. त्याबद्दल ज्या काही अर्थसंकल्पामध्ये जे काही बजेट सादर केलं जाईल ते बजेट सादर करत असताना त्यामध्ये काही प्रामुख्याने काही मुद्दे उपस्थित होतील. ते नेमके काय असतील ते उद्याच्याला आपल्याला कळेलच. परंतु या बजेटमधून काही माझ्यासोबत इथल्या राधानगरीतल्या महिला आहेत. या महिलांना हा एक तर बघायला गेलं तर दुर्गम भाग आहे. या दुर्गम भागामध्ये अशा कोणत्याही व्यवसायाच्या कोणत्याही संधी नाही आहेत, आणि त्यामुळे ह्या महिलांना काही या बजेटमधून त्याच्या काहीतरी अपेक्षा आहेत. त्या नेमक्या काय अपेक्षा आहेत त्या त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहे. तर आपण ह्या काही महिला आहेत त्यांच्याबरोबर आपण जरासं. अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे बघायला गेलं तर एखादा वस्तू आणायला गेली किंवा एखादा शेतमजूर सामान्यतः 150 रुपये मिळवतो, पण त्याच्यामध्ये भरपूर माल येण्यासारखा कुठलाच पदार्थ नाही आपल्या. म्हणजे आहार म्हणून पूर्णपणे खायला गेलं तर त्यामध्ये मिळणारं सुद्धा काही नाही आहे. 120-130च्या वरती सगळे कडधान्य, तांदूळ जे लागणारे गरजेचे वस्तू आहेत त्या सगळ्या अतिशय महाग झालेल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जरा कमी दर व्हावं त्याचं, आणि सगळ्यांना पोट भरण्यासाठी तरी निदान गॅस तो सुद्धा स्वस्त व्हावा अशी अपेक्षा आहे आमची. आणि आमच्या गावामध्ये कसं दुर्गम भाग असल्यामुळे बचत गट भरपूर आहेत, पण काहीच म्हणजे धंदा काही करू शकत नाही आम्ही. आहे त्याचा उपयोग आम्ही आपल्या म्हणजे बचत गटाच्या ह्याच्यामध्ये करू शकतो आहे, पण बाकीचं काय होत नाही. तर त्यामुळे उद्योगधंदा एखादा चांगला जर मिळाला तर सगळे बचत गट एकत्र येऊन आम्ही काय तर ते करू शकतो आहे. ते डाळी प्रकल्प काय नवीन जे आलेत आपल्या ते जर इकडं आलं तर ते अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकेल. आज तुम्ही गृहिणी म्हणून आज जेव्हा हे करत आहे तेव्हा तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा आहेत या सरकारकडून? आम्हाला स्वस्त सगळं करायला पाहिजे. काय नेमकं स्वस्त झालं पाहिजे? डाळी, तांदूळ, ज्वारी असं आणि गॅस स्वस्त करा पाहिजे. लाकूड फटाका तोडू देत नाहीत, फारिस्ट खात आहे. गहू रेड्या सोडलेल्या आहेत, लाकडाला जाता शकत नाही. मग गहू रेड्याने मारलं तर आम्ही काय जबाबदारी घेणार नाही म्हणतात. मग आता कशावर शिजवून खायचं आम्ही? तुम्ही आज गृहिणी म्हणून आज हे करताय, काय बरं अपेक्षा काय आहे तुमच्या या सरकारकडून या बजेटमधून? प्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. हा जो उपक्रम तुम्ही राबवणार आहात त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतोय. आमचा राधानगरी तालुका हा पूर्णपणे मागासलेला आहे. ह्यामध्ये असंघटित कामगार वर्ग भरपूर आहे, आणि आमच्या तालुक्यामध्ये भरपूर अशी सुधारणा झालेली पाहिजे. पहिल्यांदा असं सांगायला पाहिजे की महागाई कमी झाली पाहिजे. जे काही कडधान्याचे दर म्हणा किंवा हे जे गॅस सिलेंडरचे जे काही दर वाढवले ते पूर्णतः कमी झाले पाहिजे. आणि हे आमच्या तालुक्यामध्ये अशी अवस्था आहे की घरेलू कामगार, शेतमजूर, वीटभट्टी कामगार आणि जो मागासवर्गीय भाग जे आहे त्या लोकांना जे परवडेल असे ही काही जी त्यांनी सोय केली पाहिजे. त्यानंतरनं मुलांच्या शिक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आमच्या तालुक्यामध्ये आरोग्य विभाग, दवाखाने हे सुद्धा चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या तालुक्यातून ट्रकभर पोरं ह्या दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. का? इथे ती सोय नाही आहे. हाय लेवलचं जे शिक्षण आहे कोल्हापूर, पुणे, मुंबई ठिकाणी ते परवडण्यासारखं नाही आहे. आमच्या तालुक्यामध्ये शिक्षणाची सोय व्हावी, आणि जो आमचा हा मागासलेला दुर्गम भाग आहे चांगल्या पद्धतीने चालू राहावा आणि त्याचा विकास व्हावा अशी मी मागणी करते.
तुम्हाला काय वाटतंय, काय सरकारकडून काय अपेक्षा आहे? महागाई जराशी कमी केली पाहिजे हं. आणि रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते? मलाही तेच वाटतं की आता एवढे बचत गट आहेत, 200, 250, 300 बचत गट आहेत आमच्या इथं. तर ते बचत गट आहेत, तर त्या बचत गटात त्या सगळ्या महिला इच्छुक आहेत काम करण्यासाठी. मग त्यांना काहीतरी असं गारमेंट वगैरे किंवा काहीतरी असं व्यवसाय उपलब्ध करून द्यायला. 60 वर्ष उलटून गेलेल्या काही महिला आहेत, पण त्यांची पण इच्छा आहे की आपल्या कुटुंबासाठी आपण काहीतरी करावं. मग त्यांची इच्छा आहे तर ते असं काहीतरी आम्हाला व्यवसाय त्यांनी उपलब्ध करून द्यावा आणि ज्या महागाई वाढवल्या त्या कमी कराव्यात. गॅस अजून डाळी वगैरे त्या कमी कराव्यात त्याच्या किमती. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? काय नाही, महागाईच कमी करायला पाहिजे सरकारने आणि आम्हाला महिलांना रोजगार काहीतरी मिळायला पाहिजे. परत गॅस सिलेंडर म्हणा, कडधान्य म्हणा, हे जितकी जराशी कमी करायला पाहिजे महागाई ती. ताई तुम्हाला काय वाटतं? रोजगार करण्यासाठी इथल्या महिला भरपूर इच्छुक आहेत, पण त्यांना रोजगारच नाही. त्यामुळे अशा घरी बसून सुशिक्षित महिला घरी बसून आहेत, पण यांना अशा रोजगार मिळालाच पाहिजे. एकतर मुलांची फी सुद्धा वाढलेली आहे, ते सुद्धा भागवू शकत नाही. एकट्याच्या पगारात आता भागवणं परवडतच नाही आहे. त्यामुळं जर दोघं हे ते कमवणारी असली तर ते पुढं भागू शकतं. थोडा तरी हातभार लावू शकतो, 100 नाही तर 50 तरी लावू शकतो. पण ह्याच्यासाठी काहीतरी रोजगार आपल्याला मिळालाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ताई याबद्दल? नमस्कार. महागाई कमी झाली पाहिजे आणि मुळात मुलांचं शिक्षणासाठी काहीतरी झालं पाहिजे, कारण इथं काहीच नाही आहे. कारण आता आमची पण 2 मुलं आहेत, 12वी आता एक आहे, पण पुढे बाहेर गेल्यानंतर शिक्षणासाठी म्हणजे आम्ही एवढा पैसा घालू शकत नाही, म्हणजे असं ते. मग ते काहीतरी करायला पाहिजे, कारण सगळ्याच मुलांसाठी. आज आमची थोडीफार परिस्थिती आहे पण बाकींची नाही आहे, मग त्यांची मुलांसाठी पण काहीतरी इथं व्हायला पाहिजे असं आहे, बाकी काही नाही. तुम्हाला काय वाटतंय की आता उद्याचं जे काही अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामुळे तुम्हाला एक महिला किंवा गृहिणी म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून? जय जिनेंद्र. आम्हाला महागाई कमी व्हायला पाहिजे. कडधान्य हे सगळे काय असेल ते धान्य कमी व्हायला पाहिजेत आणि आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे. दर्शको, मी राधानगरीतल्या इथल्या काही बचत गटातल्या महिलांच्याबरोबर आता मी काही त्यांच्याबरोबर बातचीत केली. त्यानंतर त्यांच्या प्रामुख्याने ही जी काही आज वाढलेली महागाई असेल, दैनंदिन जीवन जगत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी काय आहेत या त्यांनी प्रामुख्याने त्यांच्या भूमिका मांडलेल्या आहेत. सरकारकडून त्यांच्या ह्याच अपेक्षा आहे की येणाऱ्या ह्या बजेटमध्ये ही महागाईवर थोडंसं त्यांनी कुठेतरी सूट दिली पाहिजे. आता ह्या काही गॅस वाढलेला हा मुद्दा प्रामुख्याने सगळ्या महिलांनी मांडलेला आहे की गॅसचा दर कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि त्याचबरोबर या महिलांना कुठेतरी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. ह्या आजच्या ह्या रिपोर्टच्या माध्यमातून आम्हाला जाणवलं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजे